नमस्कार. शुभम भवतु. गणपती बाप्पा मोरया. ज्या लोकांच्याकडे गुरुजी पोचू शकत नाहीत अशा सर्व लोकांना व्यवस्थित गणपतीची स्थापना करता यावी, पार्थिव गणपतीची मंत्रोच्चाराने सेवा करता यावी, यासाठी आपण 5व्या वर्षीचं हे पुष्प सर्व गणेश भक्त पाचगणी पंचकृषीतील सर्वांसाठी अर्पण करीत आहोत. शुभम भवतु. आता आपण पार्थिव गणपती स्थापना करण्यापूर्वी काय काय तयारी करायची व कशी मांडणी करायची हे पाहूया. सर्वात सुरुवातीला ज्या ठिकाणी गणपतीची स्थापना करायची आहे त्या ठिकाणी आपण तांदळाचं एक स्वस्तिक काढूया. त्या स्वस्तिकावरती हळदी कुंकू दक्षिणा ठेवून त्याच्यावरती श्रींची मूर्ती ठेवायची आहे. त्या मूर्तीच्या डाव्या हाताला शक्यतो उत्तरेला एक कलश स्थापन करायचा आहे. त्या कलशामध्ये हळद कुंकू अक्षदा फूल 1 रुपया सुपारी या गोष्टी अर्पण करून आंब्याचा डहाळा घालून त्याच्यावरती नारळ स्थापन करायचा आहे. समोर दिवा लावून ठेवायचा आहे. उदबत्ती लावायची आहे. डाव्या हाताला घंटी ठेवायची आहे. समोर आपण 5 विडे मांडलेले आहेत. अशा पद्धतीने खारी खोबरं बदाम हळकुंड सुपारी दक्षिणा पानं असा विडा मांडायचा आहे. त्यानंतर समोरच्या बाजूला जागेच्या सोयीप्रमाणे फळं ठेवायची आहेत. गुळ खोबरं मिठाई नाना प्रकारचे मिष्टान्न वगैरे ठेवायचे आहेत. पूजेच्या तबकामध्ये हळद कुंकू गुलाल बुक्का या सगळ्या गोष्टी, दुसऱ्या तबकामध्ये फुलं जानवं कापसाचं वस्त्र कापूर माचीस नॅपकिन या सर्व गोष्टी ठेवायच्या आहेत. गणपतीला व्हायचं वस्त्र हार कंठी किंवा आणखीन ज्या काही अलंकार वगैरे दागिने वगैरे अर्पण करायचे आहेत ते सर्व आपण या ठिकाणी जमा करून घ्यायचं आहे. आता प्रत्यक्षात गणपती स्थापना आपण पाहूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. जे कोणी प्रतिनिधी घरातले गणपती स्थापन करणार असतील त्यांना सर्वात पहिल्यांदा घरातल्या एखाद्या व्यक्तीने मंगल तिलक करायचा आहे. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारिक्षो अरिष्ठनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. या ठिकाणी वेदमूर्ती अनिल शास्त्री अनिल काका पाचगणी गावकीचे ब्राह्मण आणि त्यांचे बंधू वेदमूर्ती नितीन काका हे पूजा करून दाखवणार आहेत. अनिल काका मंत्र म्हणून पूजा कशी करायची हे सांगणार आहेत. आता सुरुवातीला डाव्या हातात पळी घेऊन उजव्या हातात पाणी घेऊन 3 वेळा पाणी प्यायचं आहे. त्याला आचमन म्हणतात. केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः. चौथ्यांदा पाणी खाली सोडून द्यायचं आहे. विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः निरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः दोक्षजाय नमः नारसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरये नमः श्रीकृष्णाय नमः. प्रणवस्य परब्रह्म श्री परमात्मा देवता शुद्ध प्राणायामे विनियोगः. ओम यो देव सविता अस्माकं धियो धर्मादि गोचरेत प्रेरयेत तस्य तद्वण्योपास्महे. यजमानाने एकदा प्राणायाम करायचा आहे. डाव्या नाकपुडीने श्वास घेऊन उजव्या नाकपुडीने सोडायचा आहे. प्राणायामे विनियोगः. आता समोर विडा ठेवलेला आहे. त्या विड्यावरती हळद कुंकू अक्षरा 1 फूल व्हायचं आहे. ओम इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो नमः. त्या विड्यावरती 1 फूल वाहून तो विडा आपल्या घरात जो देवारा असेल त्या ठिकाणी आपण तो अर्पण करायचा आहे. गुरुजी आपण इथेच तो विडा हात लावून समोर ठेवा. हा विडा ठेवल्यानंतर घरातल्या सगळ्या मोठ्या माणसांना नमस्कार करून पुन्हा एकदा आसनावरती बसायचं आहे. श्रीमन् महागणाधिपतये नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. एतत् कर्म प्रधान देवताभ्यो नमः. सुमुखश्चैकदन्तश्च गजकर्णकाः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतु गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः. द्वादशैतानि नामानि यप्पडे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे सा संग्रामे संकटेश्चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति मङ्गलं तेषां हृदयस्तु भगवान् मङ्गलायतनं हरिये. तदैव लग्नं सुदलं तदैव ताराबलं चन्द्रबलं दैव विद्याबलं दैव
वदन्तु दैव लक्ष्मीविदितेङ्ग्रिगोन् स्मरामि लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां वराजया येषामिन्द्रवरश्यामो हृदयस्थो जनार्दन श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञयाः प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणिदुरार्धे श्री श्वेतवारः कल्पे वैवस्वत्मन्त्रे कलियुगे कलिप्रथमचरणे व्रतखण्डे व्रतोषे जम्बूद्वीपे दण्डकारण्यां देशे गोदावर्याः इथं आपण मुख्य संकल्प करत आहोत। त्यामुळे यजमानाने आपल्या उजव्या हातात रंगवलेल्या अक्षता कुंकू लावलेल्या हातात घ्यायचे आहेत आणि पुढे मी सांगितल्याप्रमाणे संकल्प म्हणायचा आहे। गोदावर्याः दक्षिणे तीरे शालिवाहनशके बौद्धावतारे अस्मिन् वर्तमाने चान्द्रमानेन विश्वावसु नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतौ भाद्रपदमासे शुक्लपक्षे चतुर्थीयां तिथौ चित्रादिवस नक्षत्रे शुभयोगे शुभकरण वज्रयोगे शुभकरणे सौम्यवासरे कन्यास्थिते चंद्रे सिंहस्थिते सूर्ये शेषेषु ग्रहेषु यथायतं राशिस्थान सत्सु शुभनामकरणे एवं गुणविशेषण विशिष्टायां ज्या यजमानांना आपलं गोत्र माहिती असेल त्यांनी आपल्या गोत्राचा आडनावाचा स्वतःच्या नावाचा उच्चार करायचा आहे। ज्यांना माहिती नाही त्यांनी काश्यप गोत्र आपलं आडनाव आणि नाव आता उदाहरणार्थ वसिष्ठ गोत्रोत्पन्नस्य जोशी उपनामनस्य दत्तात्रेय नाम शर्मणः। आता सगळ्यांनी पुढे संकल्पनायचा मम आत्मनः श्रुतिस्मृति पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयुष्य आरोग्य अभय ऐश्वर्य प्राप्त्यर्थम प्रतिवर्ष परंपरा अनुसार पार्थिव महागणपती स्थापन पूजन यथाशक्ती अहम करिष्ये। अक्षता आणि पाणी खाली सोडून संकल्प झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी सुपारीचा गणपती मांडलेला आहे। या गणपतीचं पूजन घ्यायचंय। मग पुढे सगळा क्रम सांगत आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सुपारीच्या गणपतीला अक्षता वाहा। मंगलमूर्तये नमः ध्यानम आवाहनम आसनं समर्पयामि। मंगलमूर्तये नमः तो गणपती तामणात घ्यायचा आहे। मंगलमूर्तये नमः पाद्यं समर्पयामि। एक पळीभर पाणी घालायचं आहे। अर्घ्यं समर्पयामि। अर्घ्यामध्ये हळद कुंकू अक्षता आणि पाकळी किंवा अष्टगंध। अर्घ्यं समर्पयामि। परत त्यानंतर कापूर आणि पाणी कर्पूर वासितं तोयं मंदाकिन्या समारोहितं आचम्यतां जगन्नाथमया दत्तमिहस्थितः आचमनीयं संपुनः स्नानं समर्पयामि। त्यानंतर आपण पंचामृत वाहू शकता। पयदधिकृत मधु शर्करायुक्त पंचामृत स्नानं। परत त्यानंतर एकदा पाणी शुद्धोदक स्नानं समर्पयामि। त्यानंतर तो गणपती वरती स्थापन करायचा आहे। शुद्धोदक स्नानांतरेण सुप्रतिष्ठितमस्तु। मंगलमूर्तये नमः। प्रतिष्ठापनांतरेण दोनदा अक्षता वाहा। मंगलमूर्तये नमः। आसनार्थे अक्षतां समर्पयामि। वस्त्रार्थे प्रत्यक्ष कार्पाश वस्त्रं समर्पयामि। यज्ञोपवीतं समर्पयामि। मंगलमूर्तये नमः। इथे गंध आहे ते गंध लावा। मंगलमूर्तये नमः। गंधं समर्पयामि। मंगलमूर्तये नमः। हळद कुंकू व्हायचं आहे। हरिद्रां समर्पयामि। कुंकुमं समर्पयामि। अक्षतां समर्पयामि। मंगलमूर्तये नमः। ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि। मंगलमूर्तये नमः। धूपं समर्पयामि। मंगलमूर्तये नमः। धूपान्तरेण दीपं दर्शयामि। मंगलमूर्तये नमः। धूपदीपान्तरेण मंगलमूर्ते समोर गुळ खोबरं आहे नैवेद्य दाखवा। गुड खाद्य नैवेद्यं समर्पयामि। मंगलमूर्तये नमः। गुड खाद्य नैवेद्यान्तरेण महागणपतये नमः। एका विड्यावरती पाणी सोडा। फल तांबूल व्यवहारिक द्रव्य दक्षिणां समर्पयामि। मंगलमूर्तये नमः। फल तांबूल दक्षिणांतरेण मंत्रपुष्पार्थे प्रार्थनार्थे अक्षतां समर्पयामि। मंगलमूर्तये नमः। अनेन पतपूजनेन तेन तांबूल महागणपती प्रियंतां। तर जमिनीला हात लावायचा आहे। सर्वेषामाश्रया वराहेण समुद्भूतां अनंत सस्यदात्री यासातां नमामि सुंदरां भूम्ये नमः। गणपतीच्या आसनाला हात लावा। ओम श्रीरस्तु परमेश्वर देवतया साम्यायका सोमो राजाया शोभना स्वधान्यरासौ कृत्वा। आता कलशाला हात लावायचा आहे। कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रिता मूले तत्सते ब्रह्मा मध्ये मातोनः उक्षोतु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा। ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो अथर्वणः अंगैश्च सर्वे कलशन्तु समाश्रिता। अत्र गायत्री सावित्री शांती पुष्टीकृता यान्तु देवपूजार्थं धृतक्षयकारकः। या कलशामध्ये आपण गंध अक्षता पुष्प सुपारी रुपया या सगळ्या गोष्टी वाहिलेल्या आहेत। ओम कलश देवताभ्यो नमः। कलशार्थे
हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्य चंदन गंधाक्षरां समर्पयामि गंधपुष्पं समर्पयामि कलशदेवताभ्यो नमः सुप्रतिष्ठितमस्तु। कलश आता शंख असेल त्यांनी शंखाची पूजा करा, नसेल त्यांनी नमस्कार करा। ओम कलशदेवताभ्यो नमः शंखदेवताभ्यो नमः शंखदेवता प्रत्यते स्मरणपूर्वक नमस्कारम् अथवा गंधपुष्पं समर्पयामि। कलश शंख घंटा देवताभ्यो नमः। ओम आगमनार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षतां पूर्वे घंटार्वं तत्र देवता आह्लादभुवनगर्गं घंटाय नमः गन्धपुष्पं समर्पयामि घंटानादं कुर्यात्। दीपदेवताभ्यो नमः शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योति नमोस्तुते। दीपदेवता प्रत्यर्थे गंधपुष्पं समर्पयामि। कलश शंख घंटा दीपदेवतांतरण प्रत्यक्ष पार्थिव महागणपती पूजनम। आता आपल्या समोर बाप्पाची मूर्ती आहे, त्यांचं ध्यान करायचं आहे। नेत्रे दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे माता सेंदूर पाजरे वरिभरे दुर्वांकुराचे तुरे माझे चित्तविरे मनोरथ पुरे देखो निचिंता हरे गोसावी सुत वासुदेव कविरे त्या मोरया स्मरे मंगलमूर्ती मोरया। या गणपतीला या ठिकाणी आपण प्रार्थना करायची आहे आणि स्थापनेकरता बोलवायचं आहे। आगच्छ देवदेवेश तेजोरासे जगत्पते क्रियामाणां मया पूजा ग्रहाण सर्वोत्तमम् आवाहयामी। आता आसनाला हात लावायचा आहे, देवाला सांगायचं मी सुंदर असं आसन तुला दिलेलं आहे, तू हे स्वीकार कर। नाना रत्न समायुक्तम कार्तस्वर विभूषितम आसनम देवदेवेश प्रीत्यर्थे पृथ्वीवंतां। यजमान आपापल्या यथाशक्तीप्रमाणे रत्नांचं सुवर्णांचं चांदीचं चौरंगाचं आसन या ठिकाणी अर्पण करू शकतो। श्री आसनम समर्पयामी। आसनांतरेण बाप्पाला फुलांनी किंवा दुर्वेनी थोडंसं पाणी पायावरती शिंपडायचं आहे पाद्य। ओम श्री महामंगल पार्थिव महागणपते नमः। ओम स्वस्ति श्री रस्तो परमेश्वर देवता प्रीत्यर्थे पदयोः पाद्यं समर्पयामि। आता हातावरती थोडंसं पाणी शिंपडायचं अर्घ्य तयार करून। ओम श्री महागणपतये नमः। हरिद्रा हळदी कुंकू वगैरे सगळं घ्या आणि थोडंसं शिंपडा। हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि। अर्घ्यानंतर प्रत्येक कापराचं पाणी घ्या। कर्पूर वासितं तोयं मंदाकिन्या समारोहितं आचम्यतां जगन्नाथमया दत्तं ह्योक्तिताः आचमनीयं समर्पयामि। आचमनानंतर पुन्हा एकदा पाणी शिंपडायचं आहे। ओम गंगा सरस्वती देवा वा पयोष्णी नर्मदायै स्नापितोषमया देवता शांतिं कुरुष्यमे स्नानं समर्पयामि। श्री मंगलमूर्ते माता पंचामृत आपल्याकडे आहे, ते पंचामृत बाप्पाला शिंपडायचं आहे। ओम स्वस्ति श्री परमेश्वर देवताभ्यो नमः। पयादि घृत मधुंचैव शर्करायुत पंचामृत स्नानं समर्पयामि। श्री मंगलमूर्तये नमः। पंचामृत स्नानं पंचामृत स्नानानंतर पुन्हा एकदा पाणी शिंपडायचं आहे। शुद्धोदक स्नानं समर्पयामि। गणपतीला गंधफूल व्हायचं आहे, इथं गंध आहे, गंधात फूल बुडवून व्हा। गंधपुष्पं समर्पयामि। मंगलमूर्तये नमः। गंधपुष्पांतरेण नमः। आता या ठिकाणी पंचामृत नाही आहे, परंतु प्रत्यक्ष पूजा करताना पंचामृत घ्यायचं आहे आणि त्याचा नैवेद्य देवाला दाखवायचा आहे। पंचामृत शेष नैवेद्य आता इथं स्वरूप असं दाखवलेलं आहे। ओम प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः। पुनर्नैवेद्यं प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः ब्रह्मणे नमः। ब्रह्मणे नमः। हस्तमुख वृक्षालनं समर्पयामि। करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि। पूगी भृत्तांबूल व्यवहारिक द्रव्य दक्षिणां। एका विड्यावरती थेंबर पाणी सोडून द्या। व्यवहारिक द्रव्य दक्षिणां समर्पयामि। आता गणपतीला जे फूल वाहिलेलं आहे ते वास घेऊन उत्तर दिशेला ठेवा। उत्तर दिशे निर्माल्यम विसृज्य अभिषेकं कुर्यात्। तर देवाला दुर्वेणी पाणी शिंपडायचं आहे। श्री गणेशाय नमः। नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यमायुकामार्थसिद्धये। प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयं कृष्णमिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तदाष्टकं नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायका एकादशं तु गणपति द्वादशं तु गजाननः द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्या यप्पटे नरा न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धिकरीं प्रभो। विद्यार्थीं लभते विद्याधनार्थीं लभते धनं पुत्रार्थे लभते पुत्रान् मोक्षार्थे लभते गतिं। जपेत् गणपति स्तोत्रं षड्भैर्मासे फलं लभेत संवत्सरेण सिद्धिं च लभते नाथ संशयः। अष्टभ्यो ब्राह्मणे वैश्यकित्वा स्मरे तस्य विद्या भवेत् सर्वा। गणेश श्रोता सकल संकटनाशक महागणपती स्तोत्र संपूर्णम। त्या गणपतीचा अभिषेक झालेला आहे। गणपतीला आसनाकरता पुन्हा अक्षता व्हायचं आहे। आसनार्थे अक्षरां समर्पयामि सुप्रतिष्ठितमस्तु। आता या ठिकाणी या मूर्तीमध्ये प्राणशक्ती यावी यासाठी यजमानांनी आपला हात आपल्या डावा हात आपल्या हृदयावरती ठेवायचा आहे, उजवा हात गणपतीच्या हृदयाला लावायचा आहे
आणि गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे की या मूर्तीमध्ये आपण येऊन बसा. अस्याम प्रतिमायां देवकला सानिध्यार्थं प्राणप्रतिष्ठापनां करिष्ये. ओम आं ह्रीं क्रों अं यं रं लं वं शं शं सं हं क्षं अह क्रों ह्रीं आं हंसः सोऽहम् अस्यां मूर्तौ प्राण य प्राणाः. ओम आं ह्रीं क्रों अं यं रं लं वं शं शं सं हं क्षं अह क्रों ह्रीं आं हंसः सोऽहम् अस्यां मूर्तौ जीव य स्थिताः. ओम आं ह्रीं क्रों अं यं रं लं वं शं शं सं हं क्षं अह क्रों ह्रीं आं हंसः सोहम. आता सगळ्यांनी 15 वेळा ह्रीम असं म्हणायचं आहे. असा हात गणपतीला आच्छादन करायचं आहे आणि म्हणायचं आहे ह्रीं 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 ह्रीं. ज्यांना बाकीचं नाही जमलं तरी 15 वेळा ह्रीम म्हणलं तरी स्थापना होते. आता गणपती बाप्पा या मूर्तीमध्ये आलेले आहेत. गणेश नावाची चैतन्यमय शक्ती या मूर्तीमध्ये प्रवेश केलेली आहे. आतापासून आपला उत्सव खऱ्या अर्थाने सुरू होतोय. मंगलमूर्ती मोरया. आता गणपती बाप्पाला आपण अंगपूजा करायची आहे. मूर्ती संजीवन करायचं आहे. ओम हस्त पाद चक्षु श्रोत्र जिह्वा ग्राण नेत्र मस्तक शस्त्रास्त्रा सहित सर्वं संजीवय 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 गणेश वाहन मूषकं संजीवय संजीवय महागणपतये नमः. ओम स्वस्ति. आता पादौ संजीवयामी हस्तौ संजीवयामी नेत्रम संजीवयामी. आता या ठिकाणी दुर्वेणी चांदीच्या दुर्वेणी किंवा फुलाच्या पाकळीने गणपतीचे डोळे उघडायचे. नेत्रम संजीवय 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 महागणपतये नमः. असं खालून वरती असे डोळे गणपतीचे उघडायचे. श्री हस्तु परमेश्वर देवताभ्यो. माता गणपतीला थोडस किंचितस तूप गणपतीच्या डोळ्यांना आणि हृदयाला लावायचं आहे. ओम स्वस्ति महागणपतये नमः. आता या ठिकाणी गणपतीची मुख्य पूजा आपण आरंभ करतोय. महागणपतये नमः. गणपतीच्या पायावरती अक्षता व्हायचे आहे. पादौ पूजयामी हातावरती व्हायचंय. हस्तौ पूजयामी खांद्यावरती व्हायचंय. भुजौ पूजयामी नाभीवरती व्हायचे. नाभीम पूजयामी हृदयावरती व्हायचंय. हृदयम पूजयामी स्तनावरती व्हायचंय. स्तनौ पूजयामी गणपतीच्या सोंड्यावरती अक्षता व्हायचे. शुंडम पूजयामी मस्तकावरती व्हायचंय. मस्तकम पूजयामी डोळ्यावरती व्हायचं. नेत्रौ पूजयामी सर्वांगम पूजयामी. मंगलमूर्ते नानाविध शस्त्रास्त्रम पूजयामी. ओम स्वस्ति. तर या ठिकाणी गणपती बाप्पा आलेले आहेत. त्यांना आपण अभिषेक वगैरे केलेला आहे आणि आता गणपतीला हे कापसाचं वस्त्र आपण पहिल्यांदा अर्पण करायचं. त्यापूर्वी जी काही तुम्ही महावस्त्र वगैरे आणलं असेल ते अर्पण करायचं आहे. ओम श्री मंगलमूर्तये नमः. वस्त्रं समर्पयामि. श्री महामंगलमूर्तये नमः. वस्त्रां समर्पयामि. मंगलमूर्तये नमः. यज्ञोपवीतं समर्पयामि. डाव्या खांद्यावरून उजवीकडे दानव घ्यायचंय. यज्ञोपवीतं एकमेकांनी तिथे घरात सहकार्य करून व्यवस्थित करायचं आहे. कार्पाश महावस्त्रं समर्पयामि. मंगलमूर्तये नमः. वस्त्रांतरेण श्री मंगलमूर्तये नमः. आता गणपतीला पहिल्यांदा हळद व्हा. त्याच्या आधी ज्यांच्याकडे गंध असेल चंदन असेल त्यांनी ती व्हायचंय. श्रीखंडं चंदनम दिव्यम गंधाढ्यम सुमनोहरम विलेपनम सुरश्रेष्ठम चंदनम समर्पयामि. हरिद्रास स्वर्ण हळद थोडीशी घेऊन देवाला व्हायची आहे. हरिद्रास स्वर्ण वर्णाभा सर्व सौभाग्यदायी हरिद्रा चूर्ण संयुक्तम कुंकुमम कामदायकम हरि कुंकुमम समर्पयामि. गुलाल अभीर अष्टगंध हे सगळं देवाच्या पायावरती व्हायचं आहे. हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यांतून अक्षरा व्हायचे. अक्षता संदुला शुभ्रा कुंकुमेन विराजिता मया निवेदिता भक्त्या प्रीतो हो सुरेश्वर. आता आधी फुलं व्हायची असतात परंतु हार वाहताना ती पडतात त्यामुळे ती हार व्हायचा आहे. माल्य आदीनी सुगंधीनी मालत्य आदीनी वै प्रभो मया ऋतानि पुष्पाणि सेवंतिका बकुल चंपक पाठलाब्ज पुन्नाग जाती करवीर साल पुष्पैः पुष्पमालां समर्पयामि. हे छानसं फूल जी काय आणले असतील तुम्ही सेवंतिका बकुल चंपक वगैरे ही फुलं देवाला व्हायचे. कमळ वगैरे शमीपत्र दुर्वा. विशेष म्हणजे आज गणपतीला तुळशीचं पान व्हायचं असतं. एरवी तुळशीचं पान वाहता येत नाही. आज तुळशीचं पान आवर्जून देवाला व्हायचं आहे. तुलसी पत्रम समर्पयामि. आता ज्यांना पत्री मिळाल्या असतील किंवा आणल्या असतील त्यांनी नाना प्रकारच्या पत्री गणपतीला व्हायच्या आहे. नानाविध विविध पत्राणिम श्री महागणपती देवता प्रियंताम.
तर या ठिकाणी सुवर्णाचे अलंकार, चांदीचे अलंकार, कंठी, आणखीन काही गोष्टी आणल्या असतील त्या सुद्धा आपण बाप्पाला वाहू शकतो. त्यानंतर बाप्पाला घंटी वाजवत उदबत्ती ओवाळायची आहे. वनस्पती रसोद्भूतो गंधाढ्यो गंधोत्तम आग्रह्य सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यन्तां. तुपाचं निरंजन सुद्धा या ठिकाणी ओवाळायचं आहे किंवा यथाशक्ती जे शक्य असेल ते. मंगल महानिरांजन दीपम समर्पयामे. धूप दीपांतरेणम श्री मंगलमूर्ते नमः. इथं नाना प्रकारचे खाद्य आपण आणलेले आहेत किंवा यजमानांनी तयार केलेले मोदक वगैरे किंवा महानैवेद्य वगैरे जे काही तुम्ही केलं असेल ते समोर एक चौकोनी मंडल करून त्याच्यावर ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्याचा नैवेद्य बाप्पाला अर्पण करायचं आहे. ओम श्री महामंगलमूर्ते नमः. नैवेद्यमध्ये पानीयम समर्पयामि. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. मध्ये एकदा पाणी सोडायचं आहे, पुन्हा नैवेद्य दाखवायचं आहे. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. देवाला हात धुण्यासाठी, मुख धुण्यासाठी दोनदा पाणी सोडायचं आहे. हस्त प्रक्षालनम, मुख प्रक्षालनम. एक फूल गंधामध्ये उडवून बाप्पाला व्हायचं आहे. हाताजवळ व्हायला तरी चालेल. करोध वर्तनार्थे पुष्पम समर्पयामि श्री मंगलमूर्तये नमः. करोध वर्तनार्थे पुष्पांतरेण श्री मंगलमूर्तये नमो नमः. नानाविध अक्षदाम सर्वोपचारार्थे अक्षदाम समर्पयामि. आता बाप्पाच्या समोर विडा ठेवलेला आहे, त्या विड्यावरती आपण एकदा पाणी सोडायचं आहे. फल तांबूल दक्षिणाम समर्पयामि. बाजूला एक नारळ ठेवलेला आहे, त्याच्यावरती पाणी सोडायचं, एक फूल ठेवायचंय. श्रीफलम समर्पयामि. फलेन प्रीत सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तस्मात् फलप्रदानेन सुफलास्तु नोरतः. श्रीफलम समर्पयामि. महामंगलमूर्ते नमः. आता यानंतर आरती करायची आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होईल त्यामुळे इथं आरती म्हणत नाहीये. आरती आपल्या सगळ्यांना पाठ आहे. गणपतीची, पार्वतीची, शंकराची किंवा आणखीन आपल्या आवडीप्रमाणे आरती आपण या ठिकाणी म्हणू शकता. आणि एक कापूर आरती करतो. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामि सहितं नमामि. मंगलम भगवान गणेश मंगलम गजानन श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. कर्पूर महानीरांजन दीपम समर्पयामि. आता यानंतर सगळ्या आरत्या म्हणून झाल्या की देवासमोर हात जोडून अक्षदा आणि फूल घेऊन देवाला मंत्रपुष्प व्हायचं आहे. गुरुजी ज्याप्रमाणे आता वाहतायत त्याप्रमाणे आपण दोन्ही हातांनी भगवंताच्या चरणावरती मंत्रपुष्प व्हायचं आहे. मंत्रपुष्प व्हा. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. आता आरती घालीन लोटांगण यज्ञ हे सगळं झाल्यानंतर गणपती गायत्री म्हणून देवाला फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन्ही हात जोडून देवाला प्रार्थना करायची की बाबा हे परमेश्वरा, हे गजानना, आम्ही दरवर्षीप्रमाणे यथाशक्ती तुझी आज स्थापना केलेली आहे. 5 दिवसाचा किंवा 11 दिवसाचा जो काही उत्सव आहे तू व्यवस्थित आमच्याकडनं करून घे. काही चुकलं असेल तर क्षमा कर आणि सगळ्या आमच्या घरातल्या, आमच्या गल्लीतल्या, आमच्या गावातल्या आणि आमच्या तालुका, जिल्हा, देशातल्या सर्व लोकांना सुखी ठेव, आनंदी ठेव. तुझी कृपा अशीच राहू दे, अशी विश्वव्यापक प्रार्थना या ठिकाणी करायची आहे. आवाहनं न जानामि तवार्चनं पूजांचैव न जानामि क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. ओम सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. शांती शांती शांती. आता एकदा हातामध्ये पाणी घेऊन देवाला सांगायचे केलेली सगळी सेवा तुझ्या कृपेने झालेली तुला अर्पण करत आहे. अनेन कृतपूजनेन तेन श्री महागणपती प्रियंताम. आता या ठिकाणी गणपती पूजन पूर्ण झालेलं आहे, परंतु कुठल्याही कार्याला गुरुजी लागतात किंवा कर्मसाक्षी ब्राह्मण आहे. सगळं कार्य झाल्यानंतर गुरुजींना दक्षिणा देणं हा एक विधीतला भाग आहे. म्हणून हा व्हिडिओ पाहिल्यानंतर याप्रमाणे जे कोणी स्थापना करतील त्यांनी या ठिकाणी फोन नंबर दिला जाईल. त्या फोन पे वरती, गुगल पे वरती किंवा प्रत्यक्ष भेटून आपण दक्षिणा देऊ शकता. म्हणजे याचं संपूर्ण फल आपल्याला मिळेल. जेवढं जास्तीत जास्त कमीत कमी वेळामध्ये सांगता येईल तो प्रयत्न केलेला आहे. जे चांगलं झालंय ती गणपतीची कृपा आहे. जे कमी राहिलं असेल ते गजाननांनी क्षमा करावं, ते आमचं उणीव आहे. या ठिकाणी फोन नंबर आहे 99 75 64 49 77 99 75 644 977. अनिल काका, विठ्ठल मंदिर, पाचगणी. शुभम भवतु.